महाराष्ट्र. मराठ्यांच्या अभिमानाला ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या वादळाचा म्हणजे माझ्या शिवांचा महाराष्ट्र, माझ्या शिवांचा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राचा लिहिल्याने तो लिहिला घोड्यांच्या टाचांनी आणि तलवारींच्या बापांनी. आणि या महाराष्ट्राचा इतिहास त्या इतिहासाचा साक्ष देत दोघांनी उभे असलेले महाराष्ट्राचे ते गड किल्ले. चला तर मग बघूया आज आपले तरुण पावडे या गड किल्ल्यांवर करतायत तरी काय. ज्या महापुरुषाने ते स्वप्न सत्यात उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्या बारादाराने ते स्वप्न आपल्या खांद्यावर ठेवलं ते छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करून नाट्यरसिका आणि रसदेवता यांना विनम्र अभिवादन करून तुमच्यासमोर सादर करतो माझ्या शुभारंभ. महाराज आपले दैवत आहेत असं म्हणत असताना त्या देवाच्या देवळात म्हणजे त्या गड किल्ल्यांवर केलेली ही घाण आणि धांगडधिंगा, पण हे सगळं आपण सहन करून घेतो आणि त्याला नाव देतो पिकनिकचं. अहो, पण देवाच्या देवळात कधी अशी पिकनिक होते का? नाही ना. पण हे सगळं घडतंय आणि तेही आपल्या शिवांच्या महाराष्ट्रात. पण हे बदलायला हवं आणि आजच्या मावळ्यांनी ते बदलायला हवं. पबजी मधला शौर्य दाखवून चिकन डिनर घेण्यापेक्षा गड किल्ल्यांचे संवर्धन करून खऱ्या आयुष्यातला विनर व्हायला हवं. खऱ्या आयुष्यातला विनर व्हायला. कोण शिवाजी महाराज? अरे मूर्खा, छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत आणि तुम्ही देवाच्या देवळात म्हणजे गड किल्ल्यांवर गोंधळ करत आहात. स्वराज्याचे सूर्योदय करणारे ते छत्रपती शिवाजी महाराज. चला तर मग तुम्हाला दाखवतो भारताच्या शौर्याची गाथा. चला तर सुरू करूया महाराजांच्या जन्मात. सर्व मराठ्यांनी एकत्र येऊन हुकुमशाहीचा अस्त करावा आणि पवित्र भूमीवर स्वकीयाचे प्रतिनिधी कल्याण साधणारे राज्य स्थापन व्हावे अशी जिजाबाईंना मनापासून वाटते. परंतु हे सर्व कसं होणार, कोण करणार, ही काळजी रात्रंदिवस जिजाबाईंना होती. त्यामुळे त्या चिंतेने त्यांना झोप येत. तेव्हा दिल्लीच्या सिंहासनावर शहाजहान वाटत असला तर इकडे आदिलशहाचा अंकुश, त्यानंतर त्यांचा मुलगा अहमद, निजामाचा वजीर मलिक अंबर हा मरण पावला आणि फतेह खान वजीर. अशा प्रकारे सत्तेवरील सारेच मोहरे बसले आणि हे सर्वजण धर्मार्थ व महाकारस्थानी असो. आता यासाठी काय उपाय करावा अशी काळजी शहाजीराजांना लागली. असे असतानाच निजामाने शहाजीराजांना आपल्याकडे बोलवले. नेमके याच वेळी जिजाबाईंना बाळ येणार असल्याचे सांगून लागले. जिजाबाईचे बाळपण सुखरूप व सुरक्षित वातावरणात व्हावं म्हणून शहाजीराजांनी त्यांची व्यवस्था गड शिवनेरीवर केली. गड तरी विजयला हे नात्यातले व विश्वास जिजाबाईंना तिथेच ठेवायचे असे ठरवले. तेव्हा गडकरी म्हणाले, राजे आपण काळजी करू नका व निश्चित राहा. आम्ही बाळासाहेबांच्या केसांना देखील धक्का लागू देणार याची तुम्ही खात्री बाळगा. गडावर शिवाई देवीचं मंदिर होतं. तेथे रोज भजन कीर्तन चालत असत. रामायण महाभारत ऐकण्याचे वय अगदी गुंगर होऊन जातो. मग आले फागुन वैद्य तृतीयेची पहाट आणि जिजाबाईंनी देवीला मनाभावे नमस्कार केला व प्रार्थना. माते जगदंबे, या भूमीला दास्यातून मुक्त करणारा हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा वीर पुत्र माझ्या पोटी जन्मले व काही वेळेतच जिजाबाईंना सूर्यासारखा तेजस्वी पुत्र जन्मला. तो दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी 1600. 12व्या दिवशी बाळाचे बारसे झाले व नाव शिवाजी.
शिवाजी महाराजांची केली जाते तर कधी मोठमोठ्याने पुतळे रस्ते विद्यापीठ महाराजांच्या नावाने बांधली जातात. शिवजयंती तर आपण वर्षातून 2दा साजरी करतो, पण या सगळ्यात शिवाजी महाराजांच्या विचारांचं काय नाही ते तुम्हा आम्हासारख्यांना कधीच कळणार नाही. कारण शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरात. चला तर मग आपणच बघूया या विचारांना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा उत्सव नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा उत्सव करूया आणि या जगालाही हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया. शिवरायांचे विचार वर्षातून 2च दिवस नाही तर वर्षातून 365 दिवस आपल्या हृदयात भिडवूया आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या हृदयाच्या सिंहासनावर बसवूया. गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नपती अष्टवतार जागृत अष्टप्रधान दैस्थित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर